शेवटपर्यंत बॉलकडे पाहणं ही भूमिका निहिलने तिथे स्पष्ट केली की शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले तर कुठलाही चेंडू कठीण नाही, फक्त तुम्ही बॉलकडे कसं पाहता आणि कसे फटके निवडता. एनसीसी सफाळे संघ तुम्हाला विनंती करतोय की तुमचा एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. तेजस 12th मॅन नाही का, जेमतेम 11. ऑल राईट, इथे आपण पाहतायत तेजस येतोय पहिला चेंडू घेऊन, गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवरती टॉस साठी ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांनी म्हटलं की बॉलकडे शेवटपर्यंत पाहत राहिलो तर खेळपट्टीवरती आपण राजा म्हणून वावराल. आणि जिथून पहिल्या मॅचला त्यांनी सुरुवात केली होती, याही मॅच मध्ये तोच विंटेज निहिल केणी आपल्याला पाहायला मिळतो. युवा सितारा, युवा उभरता सितारा, जागमाते रावळे आणि रावळे गावाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच निहिल केणी. हरेश्वर केणी यांनी निश्चित स्वरूपात एका हिऱ्याला जन्म दिला, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. स्वतः देखील उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत आणि आता त्यांचा चिरंजीव हा भरपूर जास्त फॉर्मात असलेला खेळाडू राहिलाय निहिल केणी. आता ओव्हरआर्म टेनिस क्रिकेट पटलावरती ओपन मधून देखील ज्याची वर्णी लागत जाते पालघर या संघामधून, तोच निहिल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पॅटर्न स्ट्रोक. या स्ट्रोक मध्ये खूप जास्त चर्चा झाली PTTPL ला, तो म्हणजे निहिल केणीने हे फटके खूप छान पद्धतीने खेळले. समोर अनेक घातक गोलंदाज होते, त्यांच्या विरोधात फॉलोइंग स्वीप ज्यांनी भरपूर छान पद्धतीने सजवले तेच निहिल आपल्याला पाहायला मिळतात. परंतु यावेळेला तेजसचं कौतुक करावं लागेल, ज्यांनी शरीरापासून दूर चेंडू ठेवलाय. या वेळेला आपण पाहताय चेंडू बऱ्याच काळ हवेत, चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. मिड विकेटला क्लिअर करणारा, गगनाला गवस निघालणारा श्रीकृष्ण चषक षटकार. नांदन नांदन होत रमात नांदन, नांदन नांदन होत रमात नांदन, माझ्या संसारी जसं टिपूर तांदण, जीवाच्या संसारी जसं टिपूर तांदण. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय क्रीजचा योग्य वापर केला, भरपूर मागे राहिले होते आणि तदनंतर त्या बॉलला त्यांनी पुल केलं, चांगला स्ट्रोक सजवला. धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचतोय, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा निहिल केणी स्पेशल चेंडू सीमा रेषा पार, षटकार. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला रडा. शुभम 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 लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा. अतिशय सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय सध्या मैदानाच्या आत. निहिल केणी सलामीवीर म्हणून एक उत्कृष्ट फलंदाज मी का आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट माझ्या अंगावरती काय, तर ही माझी वेगळी ओळख राहिलेली आहे. पंचांचे 2 हात निश्चित स्वरूपात बंदिस्त आहेत. व्हाईट बॉलची मागणी होती निहिलची, परंतु तुम्ही सफल झालात तर आजचं क्रिकेट भरपूर बदललंय. तेजसनं चांगला बॉल हाताळला इथे, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16 या धावसंख्येवरती. 5 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय, धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल या षटकातला. दुसऱ्या राऊंडला सुरुवात होते. या वेळेला पुन्हा एकदा निहिल केणीच्या बॅट मधनं लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना या षटकातला मात्र आपण पाहताय तिसरा हा आलाय. जबरदस्त षटकार. 6. This is the sound of Ajay Atul. वेलकम बॅक. 200वा षटकार. इतिहासाचा पान साक्षी असेल की श्रीकृष्ण चाफेवाडी चषक 4थ्या दिवसात 200 षटकार पूर्ण झाले आणि तो 200वा षटकार ठोकणारा फलंदाज निहिल हरेश्वर केणी हा होता आणि त्यांनी सुंदर पद्धतीने फलंदाजी केली. सुरुवात जी योग्य असायला हवी. ऑन स्क्रीन निहिलला आपण पाहताय 6 बॉल आणि ज्यांनी धावसंख्यांचा खेळ 22 जो उभा केला. आता जीत पाटील
जीत पाटील यांनी देखील बॉलला खेळले. समोर किरण आहेत आणि किरणच्या माध्यमातून झालंय चुकी. खूप कमी वेळा या गोष्टी पाहायला मिळतात. किरण गुरुद्वार आपल्याला पाहायला मिळतील आणि एक सोपा झेल होता, परंतु तो झेल आता इथे निसटलाय. जीत पाटीलला मिळालेली संधी, आता जीत पाटील या संधीचं सोनं करतील हे येणाऱ्या काळात आपल्याला स्पष्ट होईल. परंतु जो कॅच सोडला त्याचं भुगतान तुम्हाला करावं लागेल. एनसीसी सफाळे संघ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 वरती. गोलंदाज तयार. पंकज यांना आपण पाहतात, एक एक्सपिरियन्स खेळाडू, एक वरिष्ठ गोलंदाज म्हणून एनसीसी सफाळे संघासाठी जे एक चांगले गोलंदाज आहेत. पंचांच्या उजवीकडनं डाव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी निहिल किणीसाठी स्लॉट पद्धतीचे बॉल आणि त्या बॉलला मात्र मैदानाच्या आतमध्ये थारा नाही. अतिशय सुंदर. मागच्या मॅच मध्ये ज्यांनी सोडलं होतं तिथून पुन्हा एकदा आता चालू केलंय. काही खेळ रंगलाय सध्या. मागच्या मॅच मध्ये रिव्हर्स स्वीपच्या प्रयत्नात बाद झाले होते. तदनंतर हरेश्वर किणी त्यांना ऍडवाइस दिलं की सरळ देखील बॉल जात आहेत, मॅच बॉल आलाय तर रिव्हर्स खेळण्याची गरज नव्हती. परंतु यावेळेला अगदी त्या शब्दांचा त्यांनी स्वीकार केलाय. सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटके खेळतात आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवतात. जबरदस्त खेळ. धावसंख्या 28 वरती खेळतात स्वतः निहिल. हा बॉल पंचांचे दोनात पुन्हा एकदा बंदिस्त राहिलेत. शरीरापासून दूर ठेवला आणि दूर ठेवत असताना निहिल थोडा कन्फ्यूज झाला की व्हाईट बॉल साठी मी संधी घेऊ का, आणि ज्या वेळेला संधी घेतली त्यावेळेला तुम्ही सफल झाला होता. त्या अनुषंगाने पंचांचे हात तिथे बंदिस्त राहिले. षटक क्रमांक आपण पाहतात दुसरं आणि चौथा बॉल या षटकातला. गोलंदाज तयार. इथे मात्र आपण पाहतात व्हाईट बॉल न स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वरती. जलद गती सातत्याने हे दोन फलंदाज ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये असतात, प्रामुख्याने निहिल किणी, त्यावेळेला जागमाता रावळे संघ पॉवर प्लेच्या षटकांमध्ये नेहमी पुढे असताना आपण पाहिलंय. कारण निहिल किणीचा हा गोल्डन फॉर्म सध्या आपण पाहताय चर्चेतलं नाव राहिलंय या पालघर जिल्ह्यामध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा निहिल किणीच्या बॅट मधनं ऑन साइडला प्रहार. चेंडू सीमा रेषा पार. यूज षटकार 6. अप्रतिम फटका, अप्रतिम फलंदाजी, अद्वितीय विलक्षण कामगिरी. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेला लोअर फुट टचचा बॉल होता. चेंडूला मात्र ऑन साइडला ढकललंय. क्षेत्ररक्षक तिथून पुढे पोहोचतील तत्पूर्वी सिंगल मात्र परिपूर्ण होईल. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 37 वरती जाऊन पोहोचतात. 37. 37 धावा या धावफलकावरती आहेत. जीत पाटील एका बाजूला एक चेंडू आणि एका धावेवरती खेळतात, तर 10 बॉल मध्ये 35 धावा ची मात्र आक्रमक खेळी निहिल किणी स्वीकारतात आणि चांगलं क्रिकेट. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल या षटकातला. गोलंदाज पंकज यांना आपण पाहताय. ऑन साइडला खेळलाय फटका इनटू द गॅप मध्ये आणि जीत पाटील देखील आता थांबणाऱ्यांमधले नाही. यांनी देखील फुलटोस बॉलचा भरपूर समाचार घेतला. चेंडू सीमा पलीकडे. 4. चलो चलो फटाफट हात वरती, सगळ्यांचे हात वरती. निहिल किणी ऑन स्क्रीन. 10 बॉल 35 धावा, ज्यामध्ये आपण पाहतायत 5 षटकार 1 चौकार. निहिल किणीची आपण पाहतायत ही विस्फोटक खेळी. सुरुवातीपासून आक्रमकता. त्यांना डगआउट मधून सेट होऊनच ते येतात. मैदानाच्या आतमध्ये गेलं का सुरुवात करायची मोठ्या फटक्यांनी आणि ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली होती. आता जागमाता रावळे हा संघ आपल्याला सुसज्ज स्थितीमध्ये का पाहायला मिळतोय? योग्य क्रीजचा देखील चांगला ते वापर करतात. बॅकफुटला देखील चांगले येतात. तदनंतर आपण पाहताय जे फटके त्यांनी खेळलेत 350च्या स्ट्राईक रेटनं सध्या बॅटिंग. 10 बॉल आणि 35 धावा. मागच्या मॅच मध्ये रितेश किणी बरसले होते आणि या मॅच मध्ये आता सध्या निहिल किणी ऑन साइडचं जे क्षेत्र आहे ते त्यांनी पूर्णपणे आपल्या नावी केलंय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा याही बॉलला पाठवलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. निहिल किणी बॅट वरती आपण पाहता चेंडू जरूर चांगला आला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक निवडलं. फलंदाज निहिल चांगली सुरुवात करून दिली संघाला, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. परंतु 11 बॉल 35 धाव्यांना इथे कन्वर्ट करता आलं नाही. आणखीन पुढे फलंदाज निहिल. बिग लॉस फॉर बॅटिंग साइड. गॉन. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुमच्या बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना लागली डोलायला. गावा लागली डोलायला. It's Shubham.
थँक्यू. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर आता सध्या तिसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात झाली आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले स्वप्नील पहिल्याच बॉलवरती ज्यांनी ट्रॅप रचला. ऑन साईडला आपण पाहतात वाईडिश काऊ कॉर्नर आणि मिड विकेट मध्ये जो शतरक्षक त्यांनी ठेवला होता निहिल केणीसाठी आणि तिथे अतिशय सुंदर पद्धतीने जी महत्वाची विकेट होती ती मिळवून दिली संघाला. नवीन फलंदाज साहिल चापके, एक जबरदस्त आणि आक्रमकतेचं हेही नाव खूप मोठं राहिलंय. 2023, 24 आणि 25 या तिन्ही वर्षात ज्यांचं क्रिकेट प्रत्येक वर्षी बदलत गेलं, चांगल्यात चांगलं प्रगतिशील हा खेळाडू राहिला आणि तोच साहिल दाखल होतोय. परंतु स्वप्नील ही एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, त्यांनी दाखवून दिलं. समोर निहिल केणी भरपूर चांगल्या टच मध्ये असताना त्यांना शांत कसं करावं, मोठमोठ्या फलंदाजांना गार कसं करावं, स्वप्नीलनं अनेक वेळा ती कामं केलेली आहेत एनसीसी सफारी या संघासाठी. एंजल स्टार जागमाता रावळे 41 वरती 1 तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या बॉलवरती साहिल चापके ज्यांचा मी उल्लेख केला की आक्रमकतेसाठी ह्याला जाणला जातो आणि या वेळेला त्यांनी येता क्षणी पहिला बॉल त्यांच्यासाठी कठीण राहिला, दुसऱ्या बॉलवरती उत्तर दिलं. षटकार. तुला बघून गेलो या तंगून उन्हाचं चांदण झालं या. तुला बघून गेलो या तंगून उन्हाचं चांदण झालं या. मला शिरलाई रंगात आलो या अंगात तुझ्यात गुंतून गेलो या. माझ्या उरात दडदड कशी होती फडफड माझ्या उरात दडदड. थँक्यू. विनायक बाबू यांनी मात्र निश्चित स्वरूपात आता गोलंदाजाला काहीतरी मेसेज पोहोचवलेत, संदेश दिलेत, कान मंत्र दिलेत. त्यावरती आता गोलंदाजाला काम करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती षटकार. साहिल चापके दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा याही बॉलला मोठ्या फटक्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि एका षटकारानंतर आता साहिल चापके यांना देखील डगआउटच्या दिशेने परतावं लागेल. स्वप्नील यांनी विनायक बाबू यांचे शब्द कानावरती घेतले आणि गोलंदाजीमध्ये बदल केला आणि या वेळेला तो प्लॅन महत्वाचा इथे सक्सेस होताना पाहायला मिळतोय. फलंदाज साहिल बाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. साहिल बाद होताना आपण पाहतात भरपूर पुढे आले होते, क्रीज मधून बऱ्याचशा पुढे आले. त्यानंतर गोलंदाजांना आणखीन त्यांच्या लाईन मध्ये टप्पा मागे घेतला आणि तो बॉल खेळण्यासाठी थोडंसं कठीण गेलं साहिलला. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क आपण पाहतायत. जे चेंडूवरती चाफेवाडी चषक जे प्रिंट केले तेही तुमच्या समोर पोहोचवत आहेत डीबीएन लाईव्ह. सुंदर, अद्वितीय, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात प्रवीण पाटील आणि त्यांची टीम, त्यामागे त्यांचे देखील भरपूर परिश्रम आहेत, कष्ट आहेत. आपल्या कामाशी आपण प्रामाणिक कसे राहतो हे खूप महत्वाचं आहे आणि ते प्रामाणिक काम मागचे 4 दिवस आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. हार्दिक गरज दाखल झालेत. हार्दिक गरजसाठी पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा डॉट बॉल आला. निहिल बाद झाल्यानंतर धावफलक थोडंसं शांत झालं. आपण फील्ड रिस्ट्रिक्शन पाहिलं तर निश्चित स्वरूपात डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 खेळाडू, लॉंग ऑफला 1 खेळाडू, लॉंग ऑनला 1 खेळाडू, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 खेळाडू, मिड विकेटला 1 खेळाडू, शॉर्ट कव्हरमध्ये शॉर्ट पॉईंटला 1 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट थर्डमॅन आहेत. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग मध्ये 1 खेळाडू पाहत आहे. यावेळेला हार्दिक पहिला बॉल खोलातला असेल त्यावरती तुमचा सन्मान झाला. दुसरा बॉल स्लॉट मध्ये, त्या बॉलवरती आक्रमण, बॉलला स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. हॅरी जॅनी ढोली ए बाले चल हात वर घे. थँक्यू.
वेलकम बॅक. काही षटकार खेळलाय हार्दिकनं. दोन्ही कॅमेऱ्याचे अँगल आपण पाहतायत आणि प्रवीण पाटील ते आपल्या समोर घेऊन येतात. अतिशय सुंदर फलंदाजी आणि तेवढंच सुंदर डीबीएनचं वर्क आपल्याला पाहायला मिळतं. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 53 वरती 2 गडी बाद. पहिल्या षटकात धावसंख्या आल्या 22, दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या म्हणजेच 19, तिसऱ्या षटकात धावसंख्या आल्या जरूर 12, परंतु 2 गडी देखील बाद झाले. म्हणजे जे 2 षटकार आले परंतु 2 महत्वाचे खेळाडू बाद झाले, हेही तेवढंच महत्वाचं आहे. निसर्गाचं नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि निसर्गाच्या सानिध्यात असं हे वसलेलं मैदान अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण विरातन आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर असं मैदान. प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर करंट रन रेट जो चालू आहे त्याने जर आपण धावलात तर 107 होतील. 18 जर धावा आल्या प्रति षटकामध्ये तर 107 धावापर्यंत पोहोचतील. 20 धावा जर प्रति षटकात आल्या तर 120 पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. फुलर लेनचा बॉल वरती टायमिंग नाही करता आलं. जितला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एका हातानं बॉलला कॅरी केलं. थोडसे लेझी एलिगन्स पाहायला मिळाले होते परंतु सावरलं स्वतःला. धावसंख्या मिळेल तुम्हाला इथून ती म्हणजेच 1. धावसंख्या 1 ना आकार घेत धावा जाऊन पोहोचतात 54. चौथं षटक. हार्दिक गरत नुकताच दाखल झाले. अगदी येता क्षणी त्यांनी पहिला बॉल सन्मान दिला. दुसऱ्या बॉलवरती बॉलला स्टँड अँड डिलिव्हर चांगला स्ट्रोक खेळलाय त्यांनी. आणि हार्दिक गरत कमी वयात ज्यांनी भरपूर एक्सपिरियन्स घेतलाय या टेनिस बॉल क्रिकेट पटलाचा. जीत पाटील छोटा पाक बडा धमाका लेदर क्रिकेट हाही खेळाडू चांगला खेळतो. आणि आपण पाहतायत गोलंदाज सुनीत यांना पण पाहताय. षटक क्रमांक 4 आहे. अर्ध पडाव संपलं 6 षटकांमधलं. जिथे 3 षटकांचा खेळ संपला होता 53 धावा आल्या. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय होईल आणि काय बिघडेल. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न परंतु व्यवस्थित बॅट आणि बॉलचं प्रॉमिसिंग कनेक्शन नाही. चेंडू गलीमधून क्लिअर होईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दुनियादारी मराठी चित्रपटातील अगदी गाजलेलं गीत निश्चित स्वरूपात टीचं कॅन्डी आपल्यापर्यंत पोहोचवतात. धावसंख्या 58. यावेळेला बॉल बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील का. काय झालंय काय घडलंय काहीच कळालं नाही. क्षेत्ररक्षक तिथे बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नात होते आणि त्यावेळेला चेंडूने त्यांची गिरकी घेतली. हवेचा जोख वाढला आणि दोन्ही खेळाडूंमध्ये तू मेमे झालं की मी येऊ की तू येऊ, मी येऊ की तू येऊ. आणि त्यावेळेला चेंडू हा धरती मातेला दांड झाला. 59 डावा 2 गडी बाद. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 4थं षटक. एंजल स्टार जागमाता रावळे गोलंदाज तयार. जीत पाटील यांचा फटका समोरच्या दिशेनं. तिथे मात्र तेजस यांचं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. पूर्णपणे जंप घेतली त्या बॉलवरती. कॅच होणार नाही त्यांना माहिती होतं परंतु धावसंख्या तिथून सेव्ह करण्याचा पूर्ण प्रयत्न, त्या प्रयत्नांना यश देखील मिळालं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 60 या धावसंख्येवरती. 4थं षटक चालू आहे आणि 4 चेंडूंचा खेळ परिपूर्ण संपलाय. जिथे आपण पाहतायत सुनीत हे गोलंदाज आहेत. 4 बॉलमध्ये 7 धावा म्हणजेच चांगलं षटक आतापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळतंय. 1 चौकार जरूर आला. यावेळेला पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू मात्र कव्हरला. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे पोहोचतायत. त्यांच्या माध्यमातून फेकी येईल. तत्पूर्वी धावसंख्या 2 पाहायला मिळतील. धावसंख्या 2 ना आकार घेत 62 धावा या धावफलकावरती आहेत. मागच्या मॅच मध्ये 105 धावा झाल्या होत्या. 106 धाव्यांचं टार्गेट ठेवलं आणि त्यावेळेला आई कुर्लाई सरतोडी या संघानं सांगितलं की आम्हीही इथे ही स्पर्धा जिंकण्यासाठी झालोय. 106 झाल्या तरी देखील प्रयत्न आमचे देखील राहतील. सामना जरूर पराभवाच्या छायेमध्ये आले परंतु त्याही पराभवाची चर्चा झाली. मंगलमूर्ती विरातन त्रिशिका 11 या संघाला ज्यांनी घाम फोडला म्हणायला हरकत नाही. समोरच्या दिशेने खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत आणि तेजस बॉलला पकडतील, फेकी करतील, तद्वरती सिंगल परिपूर्ण होत आहे. षटक क्रमांक 4चा खेळ योग्य रीतीने समाप्तीवर येतोय आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 63 धावा. जर आपण आता इथून स्कोर कार्ड पाहिलं तर
16 धावा प्रति षटकामध्ये सध्या जो स्कोर कार्ड चालू आहे त्यानं तुम्ही 95 धावा उभ्या करू शकतात. प्रति षटकामध्ये 18 धावा आल्या तर 99 धावांपर्यंत पोहोचू शकता. आतमध्ये ड्रिंक्स पाणी पोहोचतंय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकात 22, दुसऱ्या षटकात 18, तिसऱ्या षटकात 12 आणि 2 विकेट आणि चौथ्या षटकात धावसंख्या 10 आल्या. म्हणजेच आता तो धावसंख्यांचा ग्राफ उंचावला होता तो आता हळूहळू करताना खाली आला. शेअर मार्केट सकाळी आपण पाहतात अप अँड डाऊन ज्या कॅन्डल मर्च होतात त्या वाढत्या असणाऱ्या मध्येत मग काहीतरी मार्केट पडलं की ते कॅन्डल खाली येतात. अगदी ते बघायला मिळालं. एंजल स्टार जागमाता रावळेची जर आपण खेळायचा आपण जो 63 धावा पाहिल्या तर जास्तीत जास्त ऑन साईडला आपण पाहतात ज्यांनी आक्रमण केलं. जिथे आपण पाहू शकाल षटकार चौकार उभ्या केल्यात त्यांनी. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 63 वरती 2 अशी स्थिती. एका बाजूला हार्दिक गरत, निहिल किणी 11 बॉल मध्ये 35 खेळले. जीत पाटील आपण पाहताय 4 बॉल मध्ये 7 वरती खेळतायत. साहिल चापके 1 षटकार खेळलेत परंतु बाद झाले. हार्दिक गरत देखील आता आहेत. तर तेजसचं पहिलं षटक राहिलं जिथे आपण पाहतात 22 धावा आल्या. पंकजचं पहिलं षटक राहिलं 19 धावा आल्या. स्वप्नीलचं षटक राहिलं 12 आल्या. सुनीतनं कमबॅक करून दिला जिथे फक्त 10 धावा दिल्या. स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल. 12 धावा खर्च केल्या परंतु 2 महत्वाचे मोहरे ज्यांनी गारद केले. उर्वरित आता 12 बॉल आहेत. 5वं षटक आणि 5व्या षटकात प्राचारणात आलेत. ज्यांनी गेम चेंजिंग मोड या मॅच मध्ये आणले तेच स्वप्नीलला इथून आता चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्लॉक षटक आहे. हाणामारी आणि ग्रामीण भाषेत मारामारीचं षटक. एका बाजूला जागमाता रावळे आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात इथून 80, 85, 90 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील. एनसीसी सफाळे थांबवण्याचा प्रयत्न असेल त्यांचा. फटका केलाय इनसाइड आउटचा स्ट्रोक. काय फटका केला. पहिल्या मॅच मध्ये देखील हार्दिकनं त्याची चुणूक दाखवली होती. या मॅच मध्ये देखील खूप चांगला फटका केला. अतिशय सुंदर फटका. 1 वेळा नाही 2 वेळा नाही 100 वेळा पाहत राहावाचा स्ट्रोक. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय स्वप्नीलने ओव्हर दी स्टंप्सने बॉल टाकला. ऑफ स्टंपच्या बाहेर होता. त्याला बॅकफुट पंच जसं म्हणायला हरकत नाही जो स्ट्रोक खेळला त्यांनी. क्लास क्रिकेट. जबरदस्त फटकेबाजी. 69 वरती आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय. 7 बॉल मध्ये 20 धावा वैयक्तिक हार्दिकच्या. कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी देत आहेत आणि एकंदरीत तुमचा एकटा खेळाडू तुम्हाला मॅच मध्ये नाही विजयी करून देऊ शकत. तुम्ही जेव्हा एकत्रित 11 जणांचा खेळ चांगला होईल त्यावेळेला तुमचा संघ कामगिरी चांगली करताना पुढे येईल आणि सध्या ते मी म्हणेन एंजल स्टार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे त्यांच्या माध्यमातून बॉलला फील्ड होईल. सिंगल परिपूर्ण होते. या सिंगलच्या साह्यानं 70. 5वं षटक. 5व्या षटकात 2 बॉल फेकलेत आणि आतापर्यंत 4 बॉलचा खेळ बाकी आहे. जीत पाटील थोडे शांत आहेत कारण त्यांच्या साथीने जे फलंदाज आहेत ते येऊन चांगली फलंदाजी करतात. तर जीतचं काम तेच आहे की सिंगल डबलने आपल्या साथीदाराला पुढे नेणं आणि ते पाहायला देखील मिळालं. ऑन साइडला जीत देखील आता थांबणार नाही. इंटू द गॅप मध्ये बॉलला खेळलाय. मिड विकेटला क्लिअर करणारा महत्वाचा चौकार जीत पाटीलच्या बॅटमधनं आला. हे खऱ्या अर्थानं जमेची बाजू राहिली कारण जीत थोडासा शांत दिसत होता. त्यांनी देखील आता गिअर बदललाय. 4. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. 74 धावा धावफलकावरती 5वं षटक. जीत पाटील आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा जीतनं बॉलला उडवलंय. आधी चौकार आणि त्यानंतर षटकार. 6. मस्त वाजतो आरामच्या बादता लगी नाही. वाजीव वाजीव भक्तीचे हाडे लागे तू घरा. भक्तीचे हाडे लागे तू घरा. पाहुणे हे जमलन मांडवदारा. पाहुणे हे जमलन मांडवदारा. थँक्यू. जीत पाटील आपल्याकडचा बॉल वरती चांगला स्ट्रोक त्यांनी केला. बॉलला लॉफ्ट केलं आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्वप्नीलनं मागच्या षटकामध्ये जरूर चांगली गोलंदाजी केली होती. या षटकात त्यांच्या विरोधात धावा येत आहेत. 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल. 4 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय. तेजसनं जाऊन आता काहीतरी कानमंत्रणा दिलीत की कुठल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला इथून हाताळायला हवी. 80 धावा धावफलकावरती आहेत परंतु 80 धावा जरी असल्या तरी प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढाच ताकदीचा आहे. त्यांच्याकडे देखील चांगले फलंदाज आहेत. किरण गुरुद्वान असतील, तेजस असतील, विनायक बाबू आहेत. चांगला बॉल वेगासहित चांगला टप्पा. फलंदाज सफल झाले होते. त्यांना खेळायचं होतं फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध परंतु चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. वेग वाढवला गोलंदाज स्वप्नील यानं आणि हा बॉल डॉट आलाय. 80 धावा धावफलकावरती आहेत. 5वं षटक आणि
आता इथून जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल बाकी असेल. स्वप्नील यांनी 2 विकेट जे मिळवले ते महत्वाचे होते, साहिल चापके आणि निहिल केणी. परंतु त्यानंतर देखील धावा काही शांत झाल्या नाही. जीत पाटील देखील चांगल्या टच मध्ये आले. हार्दिक घरतनं येता क्षणी आक्रमकता दाखवली. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत खाली तेजस, नाही चुकी करणार. विकेटचं बटन, फलंदाज बाद, गॉन. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी किल्ला जंजीरा दाखवाल का, उन्हातवा बोटीनं फिरवाल का, उन्हातवा बोटीनं फिरवाल का. चला पुढील होणारा सामना जयप्रकाश एडवण विरुद्ध त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस साठी या. हर्षल आणि नयन या दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की या 6 चेंडूनंतर आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. जयप्रकाश एडवण आणि त्यांच्या विपक्षामध्ये मंगलमूर्ती विराथन त्रिशिका 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. किरणजी कारभारी सरांनी पुरस्कृत केलेला संघ त्रिशिका 11 सातत्याने मंगलमूर्तीच्या पुढे लागलं जातं. किरण कारभारी सरांचं त्या संघासाठी एक भरपूर वेगळं प्रेम आहे आणि मागचा मॅच काय रंगला गेला, जबरदस्त मॅच होता. 6 बॉलचा खेळ आता बाकी आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सुनीत इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून सुनीतनं कामगिरी केली या मॅच मध्ये. जिथे त्यांच्या महत्वाच्या गोलंदाजावरती आक्रमण झालं त्यावेळेला सुनीत यांना कंजूसी गोलंदाजी केली होती. विकेट मिळायला नाही हरकत नाही, परंतु इकॉनॉमी जी आहे ती त्यांची कमी राहिली सर्वाधिक आणि तेच गोलंदाज. शेवटचं षटक, चांगला चेंडू हार्दिकच्या रेंज पासून लांब ठेवला. हार्दिक यांचं माइंड रीड केलं त्यांनी आणि त्या पद्धतीने मेरिट वरती गोलंदाजी केली. डॉट बॉल येतोय, 80 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी इथून बाद झालेले आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहताय. एंजल स्टार जागमाता रावळे टॉस पराभूत झाले, परंतु धावसंख्या त्यांनी उभ्या केल्यात. सध्या चांगलं क्रिकेट दाखवलं. प्रत्येक फलंदाज आले, प्रत्येक फलंदाजाचं कॉन्ट्रीब्युशन राहिलं, भागीदारी राहिली संघासाठी. पुन्हा एकदा हाही बॉल खोलवर टप्प्याचा, शरीरापासून दूर मागे विनायक बाबू आहेत. त्यांच्या सेफ हातामध्ये जाऊन बॉल विसावतोय. शेवटच्या षटकामध्ये ही गोलंदाजी उल्लेखनीय राहील सुनीतची, ज्यांनी सेट बॅटर हार्दिक घरत यांच्या समोर 2 डॉट बॉल फेकलेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. 3रा चेंडू या षटकातला. जयप्रकाश एडवण आणि त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी रेडी राहा. सेकंड राऊंडचा तो दुसरा सामना असेल. दोन्ही संघ तुल्यबळ पुढच्या बॅटलमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील, परंतु सध्या या मॅच मध्ये हार्दिकला या षटकात शांत केलाय. 3रा बॉल देखील डॉट येतोय. काय गोलंदाजी! मी म्हटली ज्या वेळेला सुनीत आले इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे का पाहिलं जातं, तर ही त्यांची अचूक गोलंदाजी. नयन आता पोहोचतील हार्दिककडे आणि हार्दिकला दर्शवतील की कुठल्या पद्धतीचा खेळ, कुठल्या पद्धतीचे फटके तुम्ही स्वीकारतात आणि आपला एक्सपिरियन्स शेअर करतील. नयनने देखील खूप क्रिकेट हाताळलंय, मग ते अंडरआर्म क्रिकेट असू दे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील आपण पाहता सुशील आणि नयन ही जोडी उपमे 81 राहिलेली आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. आणि आता नयनने त्यांना जाऊन सांगितलंय ओव्हरआर्म क्रिकेट देखील तेवढंच चांगलं केलंय. आता हार्दिक घरत अलॉंग दी कार्पेट, चेंडू मात्र लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक डीप मधून बॉलला क्षेत्ररक्षण करतील, फेकी करतील. तद्वरती धावसंख्या 1 न पुढे सरकते. 81. 4 बॉलचा खेळ आपण पाहतायत. 4 बॉलचा खेळ झाला, फक्त 1 धाव खर्च केली आणि ही सुनीतची स्पेशालिटी राहिली या षटकामध्ये. जिथे धावसंख्या जलद गतीनं भरपूर फ्लो मध्ये वाहत होत्या त्यावेळेला त्यांना शांत करण्याचं काम सुनीतनं केलं. समोर हार्दिक होता, हार्दिक समोर 3 चेंडू सलग डॉट फेकले. 4थ्या बॉलवरती सिंगल आणि आता नयन हे आले डाव्या हाताचे फलंदाज. त्यांच्या शरीर यष्टीकडे जाऊन नाही चालणार, ज्यांच्याकडे भरपूर चांगली क्षमता आहे, चांगले फटके ते योग्य वेळेत खेळू शकतात, अर्थात तेच नयन. आता वेळ त्यांच्याकडे कमी आहे, फक्त 2 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे. जे काही करायचं आहे ते तुम्हाला या 2 चेंडूंवरती करायचं आहे. पुढचा बॉल आणि 5वा बॉल. यावेळेला आपण पाहतायत फटका खेळला जरूर, तिथे आहेत क्षेत्ररक्षक, नाही चुकी करणार आणि फलंदाज नयन देखील येत आहेत आणि आता पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला परत येत आहेत. गॉन.
डीजे वाल्या तू बी वाजीव की वाजीव निस्ते डीजे वाल्याले हाय गाणं सांग निस्ते डीजे वाल्याले हाय गाणं सांग एक सरनाने सरन दुसरं लाव एक सरनाने सरन दुसरं लाव हाय हुडका सारखी निस्ते कोड्या मारत आणि किती ना के तो ताले मन थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये हरेश वरकणी मागच्या मॅचमध्ये देखील इनिंगच्या शेवटच्या बॉलवरती दाखल झाले होते. फटका समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळला होता, त्यावेळेला क्षेत्ररक्षण निवडलं होतं. आता याही वेळेला शेवटचा बॉलचा मान त्यांना मिळाला आहे. इथून षटकार खेळतील, चौकार खेळतील, सिंगल मिळेल, डबल मिळेल की गोलंदाजी करणारा संघ विकेट मिळवेल, या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. हरेश वरकणी दाखल झालेत, एक सिनियर एक्सपिरियन्स खेळाडू. एंजल स्टार जागमाता रावळे संघाचे 81 धावा आणि 4 गडी बाद. शेवटचा बॉल बाकी आहे. पुढील होणारा सामना जयप्रकाश एडवण आणि त्रिशिका 11 मंगलमूर्ती विरातन. दोन्ही कर्णधारांनी रेडी राहा टॉससाठी. या इनिंग ब्रेकमध्ये आपण तोही टॉस घेणार आहोत. दुसऱ्या राऊंडचा दुसरा सामना, शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती चेंडू फुलर लेनचा होता, परंतु व्यवस्थित टायमिंग करता नाही आलं. तेजस तिथून त्या बॉलला फील्ड करतील. सिंगल तर परिपूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न असेल का? किपिंग एंडला थ्रो आलाय आणि रन आउट मध्ये फलंदाज इथे बाद होतील. हरेश वरकणी धावसंख्या 82 वरती जाऊन पोहोचतात. 6 षटकांचा खेळ योग्य रीतीने समाप्तीवरती आला आणि 83 धावांचं एक चांगलं टार्गेट, चांगली टोटल उभी केली एंजल स्टार जागमाता रावळे या संघानं. चला पुढील मॅचच्या टॉससाठी या. एका बाजूला आपण पाहतायत जयप्रकाश एडवण आणि एका बाजूला आपण पाहतायत त्रिशिका 11 मंगलमूर्ती विरातन. सन्मान्य दशरथ गरज सरांना विनंती करतोय की आपण या तुमच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. दशरथ गरज सर जोडतील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि पुढील मॅचचा टॉस होईल. एका बाजूला त्रिशिका 11 मंगलमूर्ती विरातन तर दुसऱ्या बाजूला जयप्रकाश एडवण. दोन्ही कर्णधार तिथे पोहोचलेत. मी दशरथ गरज सरांना विनंती करतोय की आपण देखील या आणि तो महत्वाचा टॉस तिथे होईल. नयन किणी आपण कुठे असाल तर प्लीज या. इथे तुमचा प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार हर्षल पोचलेले आहेत जयप्रकाश एडवण संघाचे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक दशरथजी गरज साहेब ज्यांच्या शुभ हस्ते आपण तो टॉस करणार आहोत. तर मी विनंती करतोय की आपण टॉससाठी या त्वरित. त्रिशिका 11 मंगलमूर्ती विरातन संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. प्लीज आपण इथे असाल तर टॉससाठी या, कारण दुसऱ्या डावाला देखील आपण सुरुवात करणार आहोत. यस, आता रितेश किणी आलेत. नयन अवेलेबल नाहीत, त्या अनुषंगाने आता रितेश पोहोचतात. मागच्या मॅच मध्ये काय खेळ केला, 80 धावांची वादळी खेळी आणि दशरथ गरज साहेब आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहता टॉस होतोय. दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. जयप्रकाश एडवण आणि एका बाजूला आपण पाहतायत एस के बॉईजचा कॉल आहे आणि इथे एस के बॉईज. सरांना विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती असताना पण नवा. रितेश, इथे टॉस तुम्ही जिंकलात. पहिला मॅच खूप महत्वाचा होता. जरी तुम्ही 106 धावा ठोकल्या, प्रतिस्पर्धी संघाने देखील चांगला खेळ दाखवला. हा मॅच आता प्रतिस्पर्धी वेगळा आहे. तुम्ही टॉस जिंकलात, 6 षटकांचा मॅच आहे. काय स्वीकारणार? क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना जयप्रकाश एडवण याही संघानं मृदुल सारखा त्यांच्याकडे दिग्गज खेळाडू आहे, त्याने देखील चांगला खेळ दाखवला होता. क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 60 ते 65 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न. तुम्हाला या मॅचसाठी शुभेच्छा आहेत. हर्षल, जर तुम्ही टॉस जिंकला असतात तुमचा निर्णय काय असता? आता बॅटिंग करायची आहे. मागे आपण रितेशची बॅट बोलताना पाहायला मिळाली, खूप छान पद्धतीने खेळ त्यांनी केला. आता तुम्हाला प्रथमतः फलंदाजी करायची आहे. रितेशचा तो फॉर्म पाहिला, प्रणय पाटील फॉर्म मध्ये आहेत, प्रथमेश आहेत, नयन आहेत. तर बॅटिंग करत असताना 6 षटक आहेत. किती धावा जास्तीत जास्त टोटल तुमची असेल?
तुम्हाला देखील यामासाठी शुभेच्छा आहेत. टॉस जो झाला दुसऱ्या मॅचचा तो टॉसमध्ये आपण पाहता त्रिशिका 11 मंगलमूर्ती विरातन या संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. थँक्यू DBN लाईव्ह. जसं दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती या स्पर्धेचे मुख्य समालोचक पालघर भूषण अर्थातच प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच उत्कर्ष पाटील, व्हॉइस ऑफ धनसार. आपलं मनपूर्वक धन्यवाद. साईनाथजी गरत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. 83 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. तोडफोडवाली बॅटिंग आजच्या दिवसामध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांना फटक्यांची स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी, षटकार आणि चौकार हे सातत्याने पाहायला मिळतात. हे अतिशय सुंदर ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे जे क्षणचित्र फितीत केलेत. अर्थातच हे मैदान सुप्रसिद्ध पाहायला मिळतं. मानव आणि परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहत आहेत सुरू असलेला चाफेवाडी चषकाचा थरार. ऑल इज वेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. विनायक पाटील टू हिमेश. पहिलाच यावेळेला आपण पाहतायत हा चेंडू जरूर नो बॉलचा इशारा येत असताना विनायक पाटीलला ही नामी संधी होती, परंतु फार वेगाने चेंडू होता. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं विनायक पाटीलने जबरदस्त क्लास बॅटिंग केली होती. त्याच गोष्टीची पुन्हा एकदा पुनरावृत्ती करतील का, ते सातत्य ठेवतील का, याकडे लक्ष वेधित राहिलंय डगआउट मधून दोन्ही समर्थकांच्या. फ्रेडचा बॉल रनअप मध्ये थोडीशी यावेळेला तारांबळ. पॉवर प्लेचे 2 षटक ही मॅन्डेटरी आपल्याला पाहायला मिळतात आणि पॉवर प्ले मध्ये जेवढ्या धावा येतात तेवढ्या धावा कमीच वाटतात. यावेळेला प्रतिम अधून टाकण्याचा प्रयत्न केला. जबरदस्त हा चेंडू होता, वेगवान होता. हिमेशला माहिती होतं की इथून थोडासा यावेळेला अधून टाकण्याचा प्रयत्न केला तर डेफिनेटली आपण पाहू शकतायत. आणि इथून कदाचित 1 बाउन्स दिलाय की काय पंच. आणि यस 1 बाउन्स आपण पाहतायत. आणि यस खूपच डोक्याच्या वरून होता. जरी वाटायला असं वाटलं की डोक्याच्या वरून नव्हता, परंतु परफेक्ट यावेळेला आपण पाहतायत कॅमेरामॅनने फितीत केलंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे आपण पाहतायत कॅच ड्रॉप. सूर्याची प्रखर किरणे डोळ्यावर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. म्हणून मी सातत्याने उल्लेख करतो की आपलं क्रिकेटचं जे साहित्य आहे अर्थातच तुम्हाला सनग्लास त्या ठिकाणी यूज करायचे आहेत. कॅच ड्रॉप होत असताना आपण पाहतायत. अशा वेळेला मात्र येणाऱ्या चेंडूंमध्ये विनायक पाटील किती महाग ठरू शकेल सांगितलं असेल बाबूने. थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद, तू चांगली बॅटिंग कर असं पाहायला मिळालं. जरी सूर्याची प्रखर किरणे आली डोळ्यावर. आता इथून कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र किती महत्वपूर्ण ठरणार आहे हे येणारी वेळ दर्शवली जाईल. जेव्हा जेव्हा झील सोडले, ज्या वेळेला शहापूरमध्ये मी समालोचन करत होतो, 6 रन्सवर कल्पेश जाधव शहापूरचा टायगर याचा झेल सोडल्यानंतर त्याने तब्बल 8 षटकांमध्ये सेंचुरी मारली. काय बॅटिंग केली होती कल्पेश जाधव. रिस्पेक्टेबल खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला ऑन साइडला उमेश पठारी सोडणार नाहीये. सरळ चेंडू फेकून देतोय. फ्लॅट 6 कडक शॉट. 6 धावा. Blend and mix. थँक्यू. काय फटका खेळला होता. यावेळेला 207वा षटकार पाहायला मिळतो. चाफेवाडी चषक हे सिम्बॉल पाहायला मिळतं. आपल्या या बॉलवर स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकाल काय चेंडूला फॉलो केलं होतं. आणि आमचे डान्सर जयवंत यांच्या स्वागतासाठी हा चेंडू आला होता. या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचले गेले. हिमेश ऑन साइडला उमेशच्या बॅट मधून कडक शॉट पाहायला मिळतोय. क्लास टायमिंग. पंपूला यावेळेला कोणताही मोका मिळाला नाही. त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता षटकारानंतर आलेला चौकार. गुड बॅटिंग. सुपर बॅटिंग सातत्य आहे. यंदाचा हंगाम फॉर्मामध्ये असलेला खेळाडू उमेश पठारीला आपण पाहू शकतायत. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतो, आक्रमकता दाखवतो. जबरदस्त बॅटिंग करताना
एक काळ आपण पाहिलं होतं पार्थिव पटेलला अशाच प्रकारची धडाकेबाज बॅटिंग करायचा आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत आपण पाहतायत उमेशला अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन दी टोस. काय क्लास फटका खेळलाय, क्लास. हा फटका एक वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड इनक्रेडिबल शॉट. 4 रन. तुला दिसला ना थँक्यू. या चौकाराने दत्तात्रय पाटील साहेब यांचं स्वागत केलं जातं मुख्य मंचावर. अतिशय चांगला फटका होता, ऑन दी टोस खेळला गेला. आक्रमकता दाखवली सनत जयसूर या स्टाईल मध्ये. उमेशजी घरत आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले गेले. आज षटकार चौकार फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला चीफ शॉट हवेच्या झोतावर खेळलेत. इथे मात्र फिल्डर पुढे सरसावतील. चांगले प्रयत्न केले हार्दिकने, परंतु त्याला बीट करत चेंडू निघून जाईल चौकाराकरिता. व्हॉट अ बॅटिंग, क्लास. ज्या हिमेशने गेल्या मॅच मध्ये एक षटकामध्ये फक्त अवघी 1 धाव खर्च केली होती, वाईटच्या स्वरूपात ती सुद्धा धाव आली होती, परंतु या मॅच मध्ये बोलबाला राहिलेला नाहीये. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 रन. पहा, झेल सुटला, झालं ते गेलं, विसरून जावं, परंतु त्यानंतर जो रिदम पकडला उमेश पठारीने, अतिशय चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली गेले. चहूबाजूने खेळण्याची क्षमता असलेला प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आपण चौकार पाहतायत, 2 चौकार ऑन साईडला खेळले गेले, ऑफ साईडला आपण पाहतायत, आणि एक जो चौकार ऑन साईडला टिप विकेटला, आणि एक षटकार आपण पाहिलात लॉंग ऑनच्या दिशेने. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना 20 रन 83 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतायत. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ लढाऊ वृत्तीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये हुकला तो संपला. क्रिकेटच्या खेळात जर तुम्ही मनाने हरलात तर कधी जिंकू शकणार नाही. क्रिकेटच्या मैदानात पुन्हा तुम्ही जिंकू शकाल, परंतु मनाने हरलात तर पुन्हा एकदा तुम्ही जिंकू शकणार नाही कधीच. पॉवर प्ले, निहिल किनी पिता पुत्र यावेळेला आपण पाहतायत एकच टीम मध्ये बॅटिंग केले उमेश पठारीने. सुपर बॅटिंग. ऑन साईडला घ्या, झेल सोडलाय तर त्याचा परिणाम सोसावा लागेल. षटकार, फ्लॅट 6. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल 4-6. थँक्यू. त्रिशिका 11 स्टँडला जर डायरेक्ट चेंडू आदळला, बॅटरच्या बॅटमधून निघालेला बॉल, षटकार आला, त्या स्टँडला डायरेक्ट जर चेंडू आदळला तर किरणजी कारभारी साहेब यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज. नील किनीच्या अगेन्स्ट खेळणं फार कठीण असतं. ज्यावेळेला तो लयबद्ध होतो, विकेट टेकर गोलंदाज आहे, परंतु बेस्ट वर्सेस बेस्ट एका साईडला अनुभवाची कमी नाहीये बाबूकडे. यावेळेला आपण पाहतायत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका तर छान आहे, फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चेंडूला स्टॉप करतील, तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 28 या धावसंख्येवर. काय बॅटिंग केली आतापर्यंत. 4 बॉलमध्ये 18 रन्स उमेश पठारीच्या बॅटमधून, 5 बॉलमध्ये 9 विनायक पाटील बाबूच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. एनसीसी सफाळे टीम म्हटलं या संघाची बांधणी करणारे असे आर्य ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर आदरणीय बंटी दादा यांचं मोलाचं सहकार्य सातत्याने पाहायला मिळतं. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, पंपू मात्र पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग. का मी या खेळाडूचा सातत्याने उल्लेख करतो, वन ऑफ द बेस्ट फिल्डर. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान त्याचं, परंतु उच्च विचार त्याच्या फिल्डिंगच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. ग्रेट फिल्डिंग, एक्सलंट. 1च रन मिळेल विनायक पाटील बाबूला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 29 विदाउट लॉस. द ग्रेट स्टार्ट. चांगली स्टार्ट आतापर्यंत पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे, 2 षटक ही पॉवर प्लेचे मॅन्डेटरी पाहायला मिळतात. ज्या धावांची अपेक्षा होती त्या धावा आतापर्यंत तरी येताना पाहायला मिळत आहेत. 9 बॉलमध्ये 29 रन्स आलेले आहेत. एंजल स्टार जागमाता रावळे टीम आज एंजल स्टारच्या नावाने खेळत असताना पाहायला मिळते.
जेव्हा तुम्ही चांगली उंची गाठता, जेव्हा तुम्ही चांगला परफॉर्मन्स दाखवता, तुमचा क्लास दाखवता, तुम्हाला पॅकर्स ऑटोमॅटिकली मिळतात. ऑन साईडला जरूर खेळायचा दृष्टिकोन होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि इथे हरेश्वर किनी स्वतः येत आहेत, चांगली फिटनेस बाळगतायत आणि इथून आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 वर जाऊन पोहोचली गेली. दोन्ही फलंदाज लयबद्ध झाले. दोन्ही फलंदाज ठाण मानून खेळपट्टीचा आणि गोलंदाजीचा परिपूर्ण खरपूस समाचार घेत आहेत. इथे विकेट्स आणि डॉट बॉल निहिल किनीसाठी मायने राखणार आहे. इथून जोडी ब्रेक केली जाईल का, ब्रेक थ्रू दिला जाईल का याकडे लक्ष असेल. चांगला चेंडू होता. फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळतो. यू वेट म्हणून सांगतायत बाबू उमेशला, आपल्या पार्टनरला. तुमचं हे कॉम्बिनेशन झालं पाहिजे, तुमची अंडरस्टँडिंग असायला हवी, तुमचं बॉन्डिंग चांगलं झालं पाहिजे. एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा मिलाप झाला पाहिजे, तरच तुमची गुड रनिंग बिटवीन द विकेट बेस्ट अँड बेटर पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30-53 रनची अजून सुद्धा आवश्यकता. फुलटॉस बॉल सोडणार नाहीये. ऑन साईडला चांगला फटका, सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता सोने पे सुहागा 6. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. थँक्यू. चला घाई करा. कार्ल्याच्या डोंगरावरी आई एकविरा मातेला वंदन. आगरी कोळी बांधवांची कुळ स्वामिनी आई एकविरा मातेला वंदन असेल. आणि हे DBN लाईव्हच्या माध्यमातून सुंदर हे आपल्याला आई एकविरा मातेचं अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहताय ते मंदिर आणि भरपूर भाविक आपण पाहतात. कारल्याला ज्या वेळेला रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि सर्वांना कारल्याच्या डोंगराची आठवण येते आई एकविरा मातेची आणि अतिशय प्रत्येक जण आपण सातत्याने आपण पाहतो. 36 रन झालेले आहेत. 36. 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा. अर्थातच लक फॅक्टर ज्याला म्हटलं जातं. सातत्याने तुम्ही चांगली कामगिरी केलीत तर डेफिनेटली ऑटोमॅटिकली यशाचे दरवाजे हे उघडे राहतात. परंतु त्यासाठी प्रामाणिक क्रिकेट खेळावं लागतं, डिसिप्लिन क्रिकेट बाळगावं लागतं, सिनियर खेळाडूंचा मान सन्मान करावा लागतो. असं नाही आहे की 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच तुम्हाला मिळाल्या तर तुम्ही हवेत उडतील. तसं करू नका. क्रिकेटच्या खेळाचा स्वीकार करा, क्रिकेटच्या खेळाचा मान राखा आणि आपल्या गावाला कधीच विसरू नका. यावला ऑन साईडला क्या बात आहे. सुरेश रैना कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय आणि खास करून जर आपण पाहिलं तर मॅथ्यू वेडची आठवण आली. जणू काही शाहीन आफ्रिदीने टाकलेला चेंडू आणि मॅथ्यू वेडने मारलेला तो षटकार, हे जणू काही दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. व्हॉट अ शॉट, क्लास. आय फटका खेळला, जोखीम पत्कारली. जर इथून कदाचित थोडेसे हुकले असते तर मिडल स्टंप उद्ध्वस्त झाला असता. परंतु उमेशला ठाऊक आहे आपल्याला क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी आयुष्यात सुद्धा जोखीम पत्करावी लागते. कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. हे स्वामी विवेकानंद यांचे विचार आहेत आणि ते तुम्हाला घ्यावे लागतात कधी कधी विचार. क्लास फटका होता, क्लास. आज स्टेटसला राहील हा फटका. शॉट ऑफ द मॅच, कडक शॉट. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 42 रन. 6 बॉल मध्ये 25 ताबडतोड फलंदाजी केले. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग बाय उमेश पटारी. विनायक एका साईडला 8 बॉल मध्ये 16 रन. 200चा स्ट्राईक रेट मेंटेन करत असताना पाहायला मिळतोय. 400च्या वर स्ट्राईक रेट आहे उमेशचा. हा बॉल थोडासा खाली राहिला होता. टीम मीटिंग झाली, दिलासा दिला. हिमेश तुझी स्ट्रेंथ काय आहे, न डगमगता तुला गोलंदाजी करायची आहे. या सामन्यामध्ये आपल्याला परतायचं असेल तर तुला काहीही करून डॉट बॉलची खूप आवश्यकता आहे. हा दिलासा असतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य खूप काही सांगून जातं आपल्या संघाच्या फायदेसाठी. पुन्हा एकदा बॉल तयार. 42 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्लोवर 1 चेंडू होता. कॉटन बॉलची संधी आहे आणि इथून हिमेश कोणतीही चूक करणार नाहीये. उमेशने आपली गुणवत्ता जी आहे ती दर्शवून दिली आणि माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळतोय एक चांगलं क्रिकेट उमेशने आरपार प्रामाणिकपणा त्याच्या बॅटमधून दाखवला आणि
यावेळेला प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं त्याच्या बॅटिंगने. 7-8 बॉलमध्ये 25, 312.50चा स्ट्राईक रेट, 2 डॉट, 2 षटकार, 3 चौकार, क्लास बॅटिंग. चला लवकर फलंदाज घाई करा. आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळतोय, लेदर बॉल तर क्रिकेट खेळत नाहीये. तुम्हाला हेल्मेट पॅड वगैरे सर्व काही बांधून राहायचं आहे. तर प्लीज आपण टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ खेळत असताना 30 सेकंदामध्ये जाणं अनिवार्य असतं. बेचाळीस रन विस्फोटक फलंदाज बाद होताना टाळ्यांचा कडकडाट झाला आणि चांगला झेल टिपला गेला. चुंबन घेतलं त्या बॉलला, कारण हिमेशला माहिती आहे ही किती मोलाची विकेट होती. थोडेसे शफल झाले होते. स्वतःला आता प्रश्न विचारत असतील की थोडंसं कव्हरला खेळायला हवं होतं, कारण कव्हरमध्ये सुद्धा त्यांचे स्ट्रोक चांगले पाहायला मिळतात, परंतु इथे वेळ निघून गेली. चांगला फॉलो केला गेलाय. कॅमेरामॅनचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच. रोहित आणि साहिल यांचे 2 बेस्ट कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात DBN लाईव्हच्या माध्यमातून. आज केवळ मांगेला आराम के साथ मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये AC रूममध्ये चांगल्या पद्धतीने स्कोरिंग करताना पाहायला मिळत आहेत. प्रवीण पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल. सुरेंद्र घरत यांना आपण पाहतोय. सुरीलीला 77 नंबरची जर्सी परिधान करणारा हिमेश. किरण गुरुद्वान KG 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया आहे, परंतु आता थोडंसं कुठेतरी आपण रिदम मध्ये यावं लागेल. मध्यंतर तुमचा चढ उतार हा सातत्याने होत असतो, कारण कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. हिमेश कमबॅक करतोय. हिमेशने स्वतःला प्रश्न विचारला. दोन्ही खेळाडू जेव्हा आले समोर तेव्हा त्यांना दिलासा दिला. हिमेश तू घाबरू नको, तुझी चांगली गोलंदाजी आहे, त्या लेंथला तू पुन्हा एकदा रिदम पकड. हे मंत्र असतात. dbnmedia.in च्या माध्यमातून आपण पाहू शकता इथे फील्ड पोझिशन. ऑन साइडला खेळला गेला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर त्या ठिकाणी नेहिल किनी पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 43, म्हणजेच इथून 40 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 19 बॉलमध्ये 40 रन होऊ शकतात, परंतु म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, करून दाखवणं क्रिकेटच्या खेळामध्ये फार कठीण जातं. ऑन साइडला फुलर लेन्सचा चेंडू. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर. विनायक पाटील एक चिकाटी प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. विस्फोटक फलंदाज आणि गोलंदाजांचा कर्दनकाळ, परंतु हिमेशचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्यांनी कमबॅक केले. फक्त 8च धावा खर्च केल्या या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर सुद्धा कर्णधाराने त्याला सांगितलं की तिसऱ्या षटकामध्ये हिमेश तुलाच यायचंय. म्हणजे हा आत्मविश्वास एखाद्या गोलंदाजाला कसं द्यायचं, लीडरशिप कशी बाळगायची, बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये, हे मात्र कॅप्टन ॲज अ कॅप्टन दर्शवत असताना पाहायला मिळतोय. तर आता विजयासाठी 39 रनची आवश्यकता असेल. उमेश पठारेने जी सुरुवात करून दिली ती क्लास होती. 18 बॉल 39 रन्स. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, देऊया आपण सिद्धिविनायक म्युझिकल डीजे मिस्टर कॅन्डीला संधी. पुण्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय. थँक्यू. संघाची धावसंख्या 44ला 1 आपण पाहतायत. आता 18 बॉल 39 रनची आवश्यकता. 13च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. विनायक पाटील, किरण गुरुद्वान जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नेहिल किनी विकेट टेकर गोलंदाजी मार्कवर. मात्र फुलटॉस बिमरच्या स्वरूपात नो बॉल, आणि नो बॉल येत असताना आपण पाहताय तेवढाच वेग होता, त्यामुळे बाबूला जमलं नाही. फार वेगाने चेंडू आला. 9+1 अशा पद्धतीने आपण पाहू शकता. 2 धावा मिळतील. 37 रनची आवश्यकता. फ्री हिटचा बॉल आहे. एका साईडला अनुभवी खेळाडू किरण गुरुद्वान, तर एका साईडला नेहिल किनीला आपण पाहतायत. पाहायचं या फ्री हिटच्या बॉलवर कशा पद्धतीने स्ट्रोक खेळेल, कोणतं शॉट सिलेक्शन अप्रतिम असेल.
अप्रतिम ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला या वेळेला दिशा दिली गेले. हार्दिक पुढे सरसावेल, मिडॉनचा फिल्डर फेकी करेल, तत्पूर्वी सिंगल. निहिल किनी कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये अतिशय चांगली गुणवत्ता सिद्ध केली या खेळाडूने. भरपूर काही अजून बघायचंय. टेनिस बॉल क्रिकेट मोठमोठ्या स्पर्धा त्याचं खेळण्याचं स्वप्न आहे. आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुप्रीमो. त्याचप्रमाणे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक डोंबिवली. यावेळेला क्लास टायमिंग बिटवीन द गॅप. व्हॉट अ टायमिंग. ऑन ड्राईव्हचा फटका, मनगणाचा वापर करत असताना कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा फटका विनायक पाटील बाबूच्या बॅटमधून 4 रन. फक्त तुझ्या नावाचं तुझ्या हाताने मांग भरून दे. 51 रन्स 51. तिची व्यवस्था सुरेंद्र घरत त्यांच्याकडून 2 दिवस सातत्याने पाहायला मिळाली. हा चांगला बॉल होता. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतायत. कमबॅक बॅकअप खूप महत्वपूर्ण भूमिका असते. 51 रन झालेत. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 32 रनची आवश्यकता आहे. 15 बॉल 32 रन हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक, थोडेसे नाराज. धन्यवाद उमेश घरत. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 52. त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन वर्सेस आपण पाहणार आहोत. एका साईडला जयप्रकाश एडवन टीम, दोन्ही संघ बलाढ्य. ती सुद्धा मॅच एक रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज मॅच आपण पाहू शकणार आहोत. आई कुर्लाई सरतोडी टीमने तर अक्षरशः घाम फोडला होता गोलंदाजांना आणि चर्चा रंगली होती. अप्रतिम चांगला बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. सरळ चेंडू विसावला गेलाय. जीत पाटीलच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 52. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 4थं षटक हे प्रगतीपथावर. शेवटचा बॉल. 13 बॉल आणि विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतायत 31 रनची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा मात्र थोडासा खाली राहिला होता. परिपूर्णता आपण पाहतायत. हा बॉल निघून जाईल आणि तत्पूर्वी या वेळेला आपल्याला पाहायला मिळते विकेट. सॅक्रिफाईस केली गेली. फलंदाज बाद गॉन. तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणार. हाय तुझ्या हाताने घास भरून दे. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं. हाय तुझ्या हाताने मांग भरून दे. सुखा दुःखाची साथी तुझी होणार. हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे. हिरो होंडा की ऑडी पाहिजे. हाताची लालीनी कानाची बाली की हातात सोन्याची घडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे. राजा मला नऊवारी साडी पाहिजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. विनायक पाटील बाबू रनआउट होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सॅक्रिफाईस केलं गेलं नाही आणि त्याकरता आता मात्र सामना रफ अँड टफ. 12 बॉल 30 ची आवश्यकता आहे. 15च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. कधी कधी एखादा फलंदाज रिदम मध्ये असेल तर त्यावेळेला सॅक्रिफाईस करावं लागतं. परंतु किरण गुरुद्वारने स्वतःवर आत्मविश्वास ठेवलाय. पाहायचंय आता येणारी वेळ दर्शवेल की तो आत्मविश्वास कसा होता. येणारी वेळ दर्शवली जाईल. आता काहीतरी करून दाखवण्याची हीच ती वेळ आहे. तुम्हाला इतिहास रचण्याची. नयन पाटील चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. वेळ दौडू नका. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. चला नयन पाटील थोडीशी घाई करा. वेळ दौडू नका प्लीज. हार्दिक. या स्पर्धेचे आयोजक प्रणय पाटील इन ऍक्शन ऍज अ प्लेयर म्हणून आपल्याला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून मॅच आनंद घेणारे आमचे लाडके शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग या विटी लाईनचे आहेत. त्या सर्व आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं करूया वेलकम. माणुसकीचं नातं हे विटी लाईन मध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला स्विचिटचा फटका. क्लास टायमिंग.
यासाठीच किरण गुरुद्वान थांबले होते आणि बाबूला सुद्धा सांगितलं थांब, परंतु इथे आपण पाहू शकता त्या षटकाराला आणि षटकारानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 59. ठुमक ठुमक जब हिट चाहे तू पहाड़ी बाटोमा छम छमे पायल घुंगरू बाजने त्यारे खुटमा काजळ लावणे आले मी आज असं नका बघू येते मला लाज. थँक्यू. जबरदस्त स्विच हिटचा फटका, क्लीन स्विच हिट पाहायला मिळाला. स्वतःला स्ट्रेच केलं होतं, सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावां करता. मॅग्निफिसंट टायमिंग. संजू राठोड या आवाजाने, या व्यक्तिमत्वाने अक्षरशः पूर्ण भारताला वेट लावलं या गाण्याने आणि वानखेडे स्टेडियमवर प्रत्येक सेलिब्रिटी नाचले. सुमित परब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं चौकाराने स्वागत केलं जातं. स्विच हिटचे फटके आता खेळावे लागणार आहेत कारण ऍडव्हान्टेज आहे लेफ्ट हँड बॅटरला, परंतु इथे स्वतः स्विच हिट खेळत असताना किरण गुरुद्वान पाहायला मिळतोय. 63 रन 20 ची आवश्यकता आहे. दिसते मी भारी जाणो सरा मी खास नकरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशित चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी दादा फोटो माझा काढ गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी दादा फोटो माझा. या चौकार आणि संघाची धावसंख्या 63 रन्स. लहान पाण्याच्या ज्या बॉटल्स आपण पाहतायत बिस्लेरी, त्या मात्र या ठिकाणी स्पॉन्सरशिप केलेले आहेत ते सुमित परब यांनी सौजन्य केले, त्यांचं खूप खूप धन्यवाद आहे. आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. dbnmedia.in च्या माध्यमातून ऑन स्क्रीनवर आपण पाहतायत फील्ड पोझिशन अतिशय सुंदर पद्धतीने. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, फिल्डिंग खराब. हिमेश त्या ठिकाणी पुढे सरसावले, परंतु त्याला बीट करत चौकार हा मिळेल, नशिबाचा चौकार. संघाची धावसंख्या 67. 16 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 9 बॉल मध्ये 16 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पहा, दोन्ही फलंदाज क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी तारांबळ उडाली, कॉलिंग झालं नाही. हिमेश आणि विपुल आले होते, त्याच्या अगदी मधोमध चेंडू ट्रॅव्हल झाला लॉंग स्टॉप रिझनला आणि सरळ चेंडू निघून जातोय 4 धावां करता. आणि विठ्ठलवाडीचे वैभव यांचं चौकाराने स्वागत केलं जातं, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. यावेळेला आपण पाहतायत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कोणताही पद्धतीने पाहायला मिळाला नाही, मात्र सरळ चेंडू निघून जाईल. यस बाईच्या स्वरूपात नितेश कदम सर दर्शवतायत. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 68. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 15 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत 8 बॉल 15 रन्स. काही होऊ शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये, फक्त म्हणून चालणार नाहीये. 13 बॉल 13 रन झालेले नाहीयेत, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. ते सुद्धा सातपाटी या टीमला जव्हार चषक नाईटच्या स्पर्धेमध्ये 6 ओव्हरमध्ये 38 रन झालेले नाहीयेत. दोन्ही संघ स्ट्रॉंग होते. ते संघ कोणते तर अपोलो चिंचणी मयूर तामोरेचा संघ, एका साईडला राहुल पाटील पंकज पाटील पालन यांचा संघ. मात्र पंकज पाटील पालन यांच्या संघाने त्या 38 धावा दिल्या नव्हत्या, डिफेंड झाल्या होत्या. हा क्रिकेटचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. ऑफ साइडला क्लास लॉफ्टेड शॉट, सरळ चेंडूला यावेळेला फेकून दिलाय, टक्कन आवाज आला. अर्थातच स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड षटकार. 6. थँक्यू. काय फटका खेळला होता, युवीची आठवण करून देणारा फटका होता. युवराज सिंग कॉपी बुक स्टाईल मध्ये षटकार. यावेळेला ऑन साइडला गुडघ्यावर बॅलन्स करत स्टायलिश शॉट, तेजस चव्हाण ब्रँडेड षटकार. क्लास बॅटिंग. नयन पाटील यांच्यावर हे हल्ले केले जात आहेत. आता 6 बॉल मध्ये 3 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 3 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. तेजस चव्हाणने आक्रमकता सिद्ध केली.
तीन रनची आवश्यकता आहे. 6 बॉल. सहा बॉल 3 रनची आवश्यकता. सुरेंद्र गरत यांच्या कम्प्युटरमध्ये थोडीशी मिस्टेक झाली होती. 6 बॉल 3. गोलंदाज हार्दिक या वेळेला स्टायलिश शॉट कमबॅक केलंय. सरळ 6 धावन करता घुटना टेक और सिक्सर देख. काय फटका खेळला आणि इथून आपण पाहतायत एनसीसी सफाळे टीमने बाजी मारली. एंजल स्टार जागमाता रावळे टीम 83 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतायत. जबरदस्त अतिशय चांगली बॅटिंग करत असताना एका वेळेला आपण पाहिलंय की एनसीसी सफाळे टीम 80-90 धावा करून सुद्धा हरलेले आहेत, परंतु आज त्या चेस केलेल्या आहेत. अतिशय चांगली बॅटिंग यावेळेला आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामध्ये 35 रन निहिलकिनीच्या होत्या. हार्दिक गरज 22, परंतु त्यांच्या खेळीवर पाणी फिरलं अक्षरशः. आणि जी बॅटिंग केली क्लास 8 बॉल मध्ये 25 रन. तुफानी झंझावती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली उमेश पठारीच्या बॅटमधून.